हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आता आपण आलो होतो हॉटेलवरती सकाळी. ठीक आहे, तर आता हॉटेलचं काम वगैरे उरकून आता आपण जाणार आहे शेतामध्ये. तर आपण चाललो आता आपल्या शेतात. ठीक आहे, तर हे बघा आपलं हॉटेलवरनं आपण निघालो शेताच्या दिशेने. तर आता आपल्याला जायचे रानामध्ये. रानात आपलं जरा म्हणजे शेतात कामं चालू आहेत थोडे. मका वगैरे केली आपण. तर बघूयात शेतात काही काम चाललं आहे. ठीक आहे, तर आता आईच आपण निघालेलो आहे. ठीक आहे, गाडी घेऊन चाललो आहे आता, कारण पावसाचं वातावरण आहे थोडंसं. त्याच्यामुळं पाऊस कधी पण येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट शेतामध्ये आता गाडी घेऊन जाणार आहे सरळ. तर रस्ता थोडासा खराब आहे, पण तुम्हाला दाखवतो तरी पण आपल्या शेतामध्ये जायला किती वेळ लागतो. आपल्या इथून कमीत कमी तरी घरापासून 10 ते 15 मिनटं लागतात. गाईज आता हॉटेलवरनं आलं की लगेच 5 ते 10 मिनटाच्या डिस्टन्सवरती हे बघा आपलं घर आहे. इथं वरती, इथं वर घर आहे. इथं खाली आपण चाललो. हे आपल्या गावाचं बस स्टॉप. इथं चाललो आपण गावाच्या रोडने गावात. ठीक आहे, तर आपलं घर, गाव आणि हॉटेल आणि शेती ह्याच्यात फक्त 10 ते 15 मिनटाचं डिस्टन्स आहे. शेतात गेलं तरी 10 मिनटात येते घरी, आणि हॉटेलला गेलं तरी 10 मिनटात घरी येतो आपण. ठीक आहे, मग आता आपण पोचलो गाईच आपल्या गावात. ठीक आहे, आपल्या गावामध्ये आपण पोचलो. हे गावामध्ये आपलं आहे मंदिर. इथं भैरवनाथाचं मंदिर आहे आपल्या गावात. बघा, नाथ महाराजाचं मंदिर. गाव आपलं छोटंसं गाव आहे. म्हणजे गावातून आता आपण चाललोय थोडंसं पुढे. रस्ता खूप खराब आहे, त्यामुळं स्टेबलाइट होत नाहीये फोन. जरा स्टेबल नाही राहते. काय रेडी गावात जाताना रस्ता जरा जास्तच खराब आहे गाईज, त्याच्यामुळं तर गाईज आता आपण पोहोचलोय आपल्या शेतामध्ये. आणि हे बघा शेतीच्या पास जवळ जरा थोडासा रस्ता खूप खराब आहे. तर आपल्याला एवढ्याशा रस्त्यातनं गाडी चालवावं लागते एकदम हळू. आणि इथून आता आपण असंच वरती जाणार आहेत. पोचलो गाईज, आता आलो आपल्या शेतामध्ये. इथेच गाडी लावावं लागणार आहे आपल्याला. तर हे बघा गाईज, आता आपण पोहोचलो आपल्या शेतात. ठीक आहे, इथं आहे आपली विहीर. इकडे विहीर आहे, तर पाणी वगैरे जातं आपल्या शेतामध्ये. आता आपण जाऊ आपल्या शेतात. काय चाललंय बघू जरा कामं. हॅलो गाईज, आता आपण आपल्या शेतामध्ये पोहोचलेत. गाडी थोडीशी लांबच लावावं लागते आपल्याला, कारण चिखल आहे रानात. त्याच्यामुळे आपण काही गाडी घेऊन येऊ शकत नाही. ते पहा आपल्या शेतामध्ये आहे आता मका. इकडं गुरांसाठी कडवळ केलेली आपण, कारण आपल्याकडे जरशा गाय वगैरे आहे घरी, त्याच्यासाठी. ठीक आहे, हा रस्ता आपला इथून 4 व्हीलर पण इथे वरती. पण आता कसे चिखल असल्यामुळं आपण गाडी नाही आणलेली, आपण चालत आलो आहे. ओके गाईज, तर आता आपण पोहोचलो आपल्या शेतात. आणि इथं चालली कडवळ काढायचं काम. कडवळ काढतायत सगळे रानात, पप्पा आणि 2 गडीत कामाला त्यांच्यासोबत. एवढं का कापताय? हा, हे एवढं का काढताय? चारी रामकृष्णारी.
सगळं काय काढताय? हा का? मग सगळंच काढून न्यायचं होय? मग खराब होईन की. मग औषध मारून झालं का सगळं? मग ह्यांच्यात टाकी बिकी नाही होय दिवसाच्यात? महत्वाचं करून घ्यायचं, पटकीने आवरून घ्यायचं. परत पाऊस आला, परत तीच रोज तीच कांदा भरायचं माग होते त्याच्यामुळं. तिथनं आणलं असतं तर नसतं होय झालं पटकीने. मग वाहू दे की, काय होतंय त्याला. हं? झालं असतं सगळं. ती खालचं जवळ तुकडं तिथनं तिथं नसतं होय झालं ती बी लगेच. हं? तर हॅलो गाईज, हे बघा आपलं पूर्णपणे इथं मकाची शेती आहे. मका वगैरे केली, मकात औषध वगैरे मारून झाले. आता एका डोळा काढतायत गुरांसाठी खायला. ठीक आहे, तर झालं यांचं काम चालूच आहे. तर आता चला Let's चलो go! वापस. झालं आपल्या आता आपण चाललो हॉटेलवरती वापस. तर गाईज आता आपण चाललोय परत वापस. हा आहे आपला रूट. इकडं आहे वस्ती, आपल्या शेताच्या कडे पण एक घर आहे आणि इकडं पण समोर पण एक घर आहे बघा. आता वारं खूप सुटले, समोरच्या घरावरती भगवा झेंडा लावलाय. तर तो खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आता थोडासा फडकतोय मस्त. तर आपल्या इथं गुरांना पण खायला केलेलं आहे आणखी खाली गिनीगोल म्हणून असतं इथे. आपल्या विहिरीच्या पाशी गाडी लावलेली आपण, तिथूनच जाऊ आता वापस हॉटेलवर. काय चाललंय बघू जाऊन आणखी. वाटलंच तर घरी जाऊ जातानी आणि घरून परत हॉटेलवरती. ठीक आहे. तर इकडं पाऊस झाल्यामुळं जरा जास्तच हे झाले, खराब झालेली सगळं. तर इकडं पण औषध मारून घेऊ आपण, म्हणजे सगळं गवत वगैरे आलेलं जळून जाईल. ठीक आहे. आता हे बघा आपण आलो आपल्या गाडीपाशी. आता परत गाडी चालू करायची आणि वापस जायचं. आपण आलो होतो फक्त रानात काय काम चाललंय ते बघायला, कारण आपण गडी लावलेत कामाला दोन. तर त्यांचं काम वगैरे व्यवस्थित चाललंय का नाही त्या बघण्यासाठी आलो होतो. तर झालं, गाड्यांचं काम व्यवस्थित चालू आहे त्यामुळे काय अडचण नाही. तर आता आपण निघालो गाईस परत वापस. ठीक आहे. तर आलो गाईस, आपण आलो आपल्या हॉटेलवरती आणि आपल्या हॉटेलचा बॅक व्ह्यू असा आहे बघा. सगळा कचरा वगैरे इथं पडलेला आहे मागच्या बाजूने. तिकडं तंदूर बनवायची भट्टी आहे. हा मागचा निसर्ग कसं आहे गाईस. आता आपण चालू हॉटेलमध्ये जाणार आणि मस्त जरा थोडासा रेस्ट करू, कारण आपल्याला आलाय खूप कंटाळा. आपण जाऊन आलो राहणार. ठीक आहे. पाण्याचं चाललंय काम. हॉटेल निसर्ग. हा शेटचं चाललंय जेवण इथं. शेट काय आहे? शेट काय बोलतच नाहीत राव, आपल्याला इज्जत द्याय ना काय. हो शेट. काय भाजी आहे? मी ती ओके. गाईज शेटचं चाललंय जेवण, आपल्या मोबाईलची संपली चार्जिंग. तर आपण पण करू थोडा वेळ रेस्ट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.